नमस्कार, मी विशाल पाटील. न्यूज प्लॅनेटमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. राजकारणात पुन्हा एकदा नवाबी लढाई सुरू झालेली आहे. नवाब मलिक यांच्या नेतृत्वाला भाजपकडून जोरदार विरोध व्यक्त केला जातो. दुसऱ्या बाजूला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यानं अनेकांच्या मनात प्रश्नांचं वावटळ उठवलंय. दरम्यान याच दिल्ली दौऱ्यावरून उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर बोचऱ्या शब्दात टीका केलेली आहे. तिकडे पुण्यामधील आयटी क्षेत्रात नोकर कपातीचं सावट आहे, तर बिहारमध्ये नितीश कुमार यांनी 10व्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे ही एक अभूतपूर्व घटना असल्याचं बोललं जात आहे. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई म्हणतात की एआयचा फुगा फुटल्यास कोणताही उद्योग वाचणार नाही. तर मेक्सिकोमध्ये देखील जेन झी आंदोलनाची धग पाहायला मिळते. दरम्यान अमेरिका आणि भारतामध्ये मोठा शस्त्रास्त्र करार झालाय, तर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या समोर रोबोटनं केलेला डान्स चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. चला तर मग आजच्या पहिल्या विषयाला सुरुवात करूया. माजी मंत्री नवाब मलिक हे महाविकास आघाडी सरकारमधील अल्पसंख्याक मंत्री होते. दाऊदशी संबंधित जमिनीचा आर्थिक गैरव्यवहार आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये त्यांना अटक झाल्यानं भाजपकडून त्यांच्यावर सातत्यानं टीका झाली. आता ते पुन्हा राजकीय क्षेत्रात सक्रिय झाले असले तरी त्यांचं नेतृत्व मान्य करण्यास भाजप अजूनही तयार नाहीये. मुंबईमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे नवाब मलिक यांना नेतृत्व दिल्यास महायुतीमध्ये दुरावा निर्माण होईल अशी स्पष्ट भूमिका भाजपनं घेतली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं मलिक यांना पुढे केल्यास महायुती एकत्र राहणार नाही असा इशाराच मंत्री आशिष शेलार यांनी दिलाय. त्यांची प्रतिक्रिया सुरुवातीला पाहूया. आमची भूमिका पहिली तीच होती, आजही तीच आहे, उद्याही तीच राहील. विधानसभा निवडणुकांच्या वेळेला पण आम्ही ही भूमिका घेतली होती की नवाब मलिक हे आमचे समर्थनीय उमेदवार असू शकत नाहीत. हा विषय व्यक्तीपेक्षा त्यांच्यावर असलेल्या आरोपाचा आहे. हा विषय त्यांच्या पक्षाचं नेतृत्व नवाब मलिक यांच्याकडे असेल तर त्यांच्यावर असलेले आरोप हसीना पारकर आणि अशा सगळ्या आरोपांच्या संदर्भामध्ये भारतीय जनता पक्ष तडजोड करू शकत नाही. मुंबईमध्ये नवाब मलिक यांच्याकडे नेतृत्व असेल तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांची आमची भूमिका आहे की या महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार नवाब मलिक यांच्या नेतृत्वातली नसावी, असू नये, हीच आमची भूमिका आहे. तर नवाब मलिक यांच्यावरील प्रकरण गंभीर असल्यानं भाजप त्यांचा चेहरा मान्य करणार नाही आणि त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळामध्ये या घडामोडींना मोठं महत्त्व दिलं जात आहे. एकीकडे अजित पवार राष्ट्रवादीचा पक्ष संघ मजबूत करण्याचा प्रयत्न करतायत, तर दुसरीकडे भाजप त्यांना स्पष्ट इशारा देत आहे की मलिक यांच्या नेतृत्वावरती आग्रही राहिल्यास महायुतीची समीकरणं बदलू शकतात. आणि त्यामुळे खरंच समीकरणं बदलणार का, या विषयावर अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत यावेळेला जोडले गेलेत भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन, राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या हेमलता पाटील, ठाकरेंच्या शिवसेनेचे राज्य संघटक अखिल चित्रे. तिन्ही मान्यवरांचं स्वागत. नवनाथ बन, तुम्ही म्हणतात महायुतीमध्ये समन्वय आहे, मग आता मलिकांना विरोध का? नवाब मलिक यांच्यावर गंभीर आरोप आहेत. याआधी देखील आपल्याला आठवत असेल तर विधानसभेच्या निवडणुकीला देखील आम्ही नवाब मलिक यांना पाठिंबा दिला नव्हता. नवाब मलिक यांच्या विरोधामध्ये आम्ही भूमिका घेतली होती. अजितदादा यांनी शिवाजीनगर मानखूर येथे नवाब मलिक यांना जेव्हा उमेदवारी दिली त्यावेळेला भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या दोन्ही पक्षांनी म्हणजे एकनाथजी शिंदे आणि भारतीय जनता पार्टीने स्पष्टपणे भूमिका घेतली की नवाब मलिकांचं समर्थन आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये करणार नाही. नवाब मलिक यांच्या विरोधामध्ये सातत्यानं भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे. एवढंच नाही तर जेव्हा राष्ट्रवादी पक्षामध्ये नवाब मलिकांना घेतलं तेव्हा देखील भारतीय जनता पार्टीने तीव्र विरोध केला आणि भारतीय जनता पार्टीची भूमिका अतिशय स्पष्ट आहे की ज्यांचे देशद्रोह्यांशी संबंध आहेत अशा लोकांशी भारतीय जनता पार्टी मांडीला मांडी लावून बसू शकत नाही. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अजितदादांचा पक्ष जर नवाब मलिक यांना संधी देणार असेल, नवाब मलिक यांच्याकडे नेतृत्व देणार असेल तर अशा परिस्थितीमध्ये आम्ही मुंबईमध्ये अजितदादांच्या पक्षाशी देखील संबंध ठेवणार नाहीत. ही भूमिका भारतीय जनता पार्टीची सुरुवातीपासून अतिशय स्पष्ट आहे. आज स्वतः आमचे नेते आदरणीय आशिषजी शेलार यांनी देखील तीच भूमिका मांडलेली आहे. त्यामुळं
कुठेही नवाब मलिक यांच्या सोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे आम्ही नवाब मलिक यांच्या सोबत जाणार नाही. बरं, भाजप आपल्या मतावरती ठाम आहे. हेमलताताई, आपणही ऐकलं असेल. अशाच प्रकारे भाजपचा विरोध कायम राहिल्यास मलिकांबाबत राष्ट्रवादी नेमका काय निर्णय घेणार आहे? विरोधाचं कारणही स्पष्ट केलेलं आहे, तरी देखील दादा अजूनही या नेतृत्वाबाबत काय निर्णय घेताना दिसतील? माननीय मुख्यमंत्र्यांनी नुकतंच एक विधान केलं की निवडणुकीमध्ये तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आपसामध्ये सामंजस्य ठेवून माध्यमांसमोर काही भूमिका मांडताना प्रत्येकाने आपसात चर्चा करून आपण योग्य ती भूमिका समोर गेली पाहिजे आणि परस्परांमध्ये सामंजस्याचं वातावरण असलं पाहिजे. त्या भूमिकेचा मी आदर करते आणि त्यामुळे तो आदर ठेवूनच मी या ठिकाणी माझं मत स्पष्ट मांडते. आता आशिषजी शेलार यांनी सांगताना सांगितलं की आम्हाला व्यक्तीवरती विरोध नाहीये, तर त्यांच्यावरती असणाऱ्या आरोपांवरती विरोध आहे. आरोपाच्या बाबतीत झालं तर प्रत्येक नेत्यांवरती आरोप होत राहतात. ते आरोप करणं आणि निवडणुकीचं राजकारणामध्ये ते आरोप करणं वेगळं आणि ते आरोप सिद्ध होणं वेगळं. तसे आरोप झाले भ्रष्टाचाराचे, तर आता त्या अंजली दमानिया नितीन गडकरींवरती रोजच्या रोज आरोप करतायत. तसेच चिक्की घोटाळ्यावरती पंकजाताईंवरती आरोप झाले होते आणि ते आरोप कुठेही सिद्ध झाले नाही. ते आरोप खरे नव्हते, परंतु आरोप हे होत होते म्हणून तो नेता दोषी असतो असं म्हणणं आणि त्याला आरोपीच्या पिंजऱ्यात आपण उभं करणं हे अतिशय चूक आहे. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, भारतीय जनता पक्षाने जाहीर केले की 2029 मध्ये त्यांनी ते लपवून ठेवलं नाही की आम्हाला स्वबळावरती लढायचं आहे आणि त्या दृष्टीने एक लिटमस टेस्ट म्हणून भारतीय जनता पक्ष त्या दृष्टीने काही व्यूहरचना करतोय का अशी ही शक्यता आहे. परंतु जसं आपण बघितलं की मध्य प्रदेश असेल, उत्तर प्रदेश असेल किंवा गुजरात असेल, त्यांचा मतांचा जो टक्का आहे तो 40% म्हणजे वोट शेअरिंग 40% आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये ते 25 ते 27% पुढे जात नाही. त्यामुळं नक्की युती करावी की न करावी अशा संभ्रमामध्ये भारतीय जनता पक्ष असावा आणि त्यामुळे अशा पद्धतीचं विधान झालं असेल. आता देशद्रोह आणि असे काही आरोप झाले, परंतु मी अतिशय नम्रपणे या ठिकाणी सांगू इच्छिते की नाशिकमध्ये सुद्धा आमचे सुधाकरजी बडगुजर असतील, त्यांच्यावरती पण असे नाहक आरोप झाले होते. सलीम पुत्तांबरोबर त्यांचे आरोप झाले, त्या संदर्भात त्यांच्यावरती आरोप झाले होते, देशद्रोहाचे आरोप झाले होते. परंतु भारतीय जनता पक्षामध्ये त्यांना सहभागी करून घेतलं गेलं. ते आरोप खरे असतील असं अजिबात म्हणत नाहीये, परंतु असे आरोप त्यांच्यावरती झाले होते. त्यामुळे हे राजकारणाचा एक भाग असतो म्हणून त्या नेत्याला बदनाम करणं, त्याला आरोपीच्या पंजऱ्यात करणं, उभं करणं हे सर्वस्वी चुकीचं आहे. बरं, हे चुकीचं असेल तर आपले मित्र पक्ष त्याला मान्य करतील का? नवनाथ बनमी आपल्याकडे येण्याआधी आता अखिलजींकडे जातोय. अखिलजी, महायुती अभेद्य, खरंच हम साथ साथ है असं म्हणता येईल काही वक्तव्य पाहिल्यानंतर? खरं तर हा ह्यांच्या घरातला अंतर्गत विषय आहे, परंतु आता त्यांनी तो विषय चव्हाट्यावर मांडलाच आहे आणि तुम्ही हे चर्चासत्र भरवलंच आहे. म्हणून फक्त इतकंच सांगतो की नवाब मलिकांना हे जाहीर करून स्टार प्रचारक, मला वाटतं आता महिनाभर व्हायला आलं. बरोबर आहे. इतके दिवस कोण काही म्हणालं नाही. आता अचानक त्यांना आज कळलं की आपल्याला कुबड्या नको. पहिलं त्यांनी टार्गेट केलं शिंदे गटाला, म्हणून शिंदेना धाव घ्यावी लागली दिल्लीला. आता त्यांनी एक कुबड्याला बाजूला केलंय, आता पूर्ण कुबड्या काढायच्या, तर आता त्याच्यासाठी दुसरी व्यूहरचना अशीच ही असू शकते. कारण मुंबई महानगरपालिकेवर इतकं काय फारसं अजितदादा गटाचा काय प्रभाव नाहीये. जेव्हा ते एकत्र देखील होते तर मुंबईवरती राष्ट्रवादीचा इतका काही प्रभाव नाही. आपण इतिहास देखील पाहिला तर आपल्याला त्याहून दिसेल. तर सगळ्यात योग्य गोष्ट काय की या विषयावरती असं दाखवायचं की आम्ही किती देशप्रेमी आहोत आणि आम्ही कसं कुठच्याही मुद्द्यावर मागे हटणार नाही. अशी अनेक उदाहरणं आहेत ज्याच्यात भारतीय जनता पार्टी किती वेळा मागे घुमजाव केले. काल परवा पालघरचा विषय देखील बघितला तर त्याच्यानंतर ते आता सांगतील की आम्ही त्याच्यावर स्थगिती आणली. अरे मुळात पहिलं घेतलंच का? घेतलं म्हणजे ते चुकीचं होतं, तर मग स्थगिती दिली. जर तुम्हाला वाटतं ते योग्य होतं मग त्याच्यानंतर स्थगिती दिली का? ठीक आहे, ते असो, त्यांचा प्रश्न येतो, त्यांनी ते बघावं. पण भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी, अजित पवार गटाबरोबर संपूर्ण महाराष्ट्रभर या विषयावरती हे करणार आहे का? युती तोडणार आहेत का फक्त हे मुंबई पुरतं आहे? फक्त मुंबई. बरं, नवनाथ बनमी या संदर्भातलं उत्तर चांगलं योग्य रीतीने देऊ शकतील. नवनाथजी, मुंबईसाठी वेगळं राजकीय समीकरण, मग राज्यासाठी वेगळं, असं का? मान्य आहे स्थानिक पातळीवरच्या निवडणूक आहे, मात्र पक्षाची भूमिका तर थेटपणे
महाराष्ट्रातले सगळेच मतदार पाहत आहेत? विशालजी, मी आधी माझे मित्र अखिलेश चित्रे यांनी जे मुद्दे मांडले त्यांना उत्तर देतो. अखिलेशजी, ज्यांच्या पक्षांनी स्वतः बॉम्बस्फोटातला दोषी याला जोगेश्वरीमध्ये प्रचाराला बोलवलं, त्यांनी दहशतवादाच्या विषयावर आणि कुबड्याच्या विषयावर बोलू नये. जे त्यांचा पक्ष स्वतः पंगू आहे आणि काँग्रेसने तुम्हाला लाथा मारून बाजूला केले. मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसने सांगितलंय की आम्ही स्वबळावर लढणार, आम्ही उद्धवजी ठाकरे यांच्या पक्षाबरोबर लढणार नाही. अशा पक्षांनी इतरांच्या कुबड्याबद्दल किंवा इतरांबद्दल बोलू नये. राहिला प्रश्न नवाब मलिक यांचा, नवाब मलिक हे मुंबईतले नेते आहेत. ते काय नवाब मलिक महाराष्ट्राचे नेते नाहीयेत आणि नवाब मलिक यांच्या बरोबर आमचा कुठल्याही प्रमाणात संबंध असणार नाही. आणि महायुतीचा निर्णय हा प्रादेशिक पातळीवर, स्थानिक पातळीवर होत असतो. पण स्टार प्रचारक आहेत ना ऐका नवनाथजी ते. ना, नवाब प्रचारक मलिक हे असेल तर महाराष्ट्राचे नेते आहेत, ऐका, त्यांच्या माझं ऐकून महाराष्ट्र घ्या. राज्यकारणीवर, कार्यकारणीवर आहेत ऐकून घ्या, नवनाथजी. ऐकून घ्या. तुम्ही विषयांतर करू नका, दिशाभूल करू नका. राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत, त्यांना विचारा ते मुंबईचे नेते आहेत का ते राज्याचे नेते आहेत? अखिलजी जरा ऐकून घ्यायची सवय ठेवा ना. अखिलजी, प्रवक्त्याच्या साहित्याने आधीच सांगितलं की काही आरोप फक्त राजकारणासाठी करण्यात येतात आणि ते सगळे नक्कीच आपल्याकडे येईल ना मी परत. अखिलजी पुन्हा येईल. नवनाथ, पण मला सांगा, एका बाजूला ते स्टार प्रचारक आहेत, त्यांच्या पक्षाचे ते ज्येष्ठ नेते आहेत. अखिलजी जेव्हा तुमची वेळ येईल, जेव्हा तुमची वेळ येईल तेव्हा अखिलजी मी आपल्याकडे येतोय पुन्हा एकदा. नाही पण हेमलताजी, मला एक सांगा, भाजपकडनं ज्या प्रकारची वागणूक ही नवाब मलिकांना दिली जाते किंवा नवाब मलिकांना थेटपणे विरोध केला जातोय, याचे पुढच्या काळात महायुतीवरती परिणाम दिसतील का हेमलताजी? मी अगदी स्पष्टपणे सांगू इच्छिते की नवाब मलिक हे आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. ते अनेक वर्ष प्रवक्ते म्हणून राहिलेले आहेत. त्यांचं काम, पक्षासाठी योगदान हे अतिशय चांगलं आहे. त्यांच्या कन्या लोकांमधून निवडून आलेल्या आहेत, ना की त्या मागच्या दराने निवडून आल्या, त्या लोकांमधून निवडून आलेल्या आहेत सना मलिक. आणि त्यामुळे नवाब मलिकांवरती आपण कुठलेही आरोप केले, कुठलाही आरोप सिद्ध झाला नाही. एखाद्या आरोपीला सुमोटो आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करायचं आणि त्याच्याबद्दल काहीही प्रचार करायचा, हे राष्ट्रवादी पक्ष कदापिही सहन करणार नाही. आता ह्या ज्या मित्र पक्षाला काही इशारा आहे का तुमच्याकडनं? प्रचारक, एक मिनिट, तुम्हाला आमचे स्टार प्रचारक चालतात की नाही, आम्ही कोणाकडे नेतृत्व द्यायचं, हा प्रत्येक पक्षाचा विषय आहे. दुसरी गोष्ट, या संदर्भामध्ये काही एकमेकांच्या बद्दल काही संशय वगैरे असतील तर आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय अजितदादा असतील, तटकरेजी असतील, मुख्यमंत्री असतील, हे सर्व एकत्रित बसून या विषयावरती निर्णय घेतील. यामध्ये बाकीच्या कोणी फारसं बोलू नये असं माझं स्पष्ट मत आहे. हा निर्णय त्या पातळीवरती होईल. परंतु मी जसं सांगितलं तसं आमच्या नेत्यावरती कोणी अशा पद्धतीची चिखलफेक करत असेल तर ती आम्ही कदापिही सहन करणार नाही. मी तेच सांगितलं, आम्ही ती कदापिही सहन करणार नाही. आमचे नेते त्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करतील आणि तो चर्चेचा निर्णय जो काय असेल तो माध्यमांसमोर येईल. परंतु कोणीही स्वतःच्या राजकारणासाठी अशा पद्धतीने कुठल्याही नेत्यावरती आरोप करणं, कारण शेवटी कसं असतं की मी आता बडगुजरांचं उदाहरण सांगितलं. चांगल्या माणसाला तुम्हीच बदनाम केलं, आम्ही नाही बदनाम केलं, ते आमच्या सोबत होते. चांगल्या माणसाला सलीम कुत्ता बरोबर आहे, देशद्रोही आहे म्हणून तुम्हीच बदनाम केलं, तुम्हीच त्यांना आपल्या पक्षामध्ये घेतलं, आमचं कुठेही काही म्हणणं नव्हतं. अशा पद्धतीने एखाद्या व्यक्तीला बदनाम करून त्याचं संपूर्ण करिअर खराब करणं हे राजकारणाच्या दृष्टीने अतिशय चुकीचं आहे. त्यामुळं मुंबई महानगरपालिकेमध्ये जो काही निर्णय होईल तो ज्येष्ठ नेते एकत्र बसून घेतील आणि तो निर्णय आम्हाला सर्वांना. बरोबर. अखिलजी, ही नवाबी लढाई कुठपर्यंत चालेल असं वाटतंय? मी ऐकतोय, आता मला काय बोलायचीच गरज नाहीये. हेमलता ताईंनी सगळं सांगितलं की कशा प्रकारचे भारतीय जनता पार्टी आरोप करते आणि त्याच्यानंतर त्यांनाच मग ते बॉम्बस्फोटाचे आरोप करतील, नाहीतर अजून काहीतरी ड्रग माफियाचे पण आरोप करतील, ते अमेरिका बरोबर, इटली बरोबर आहेत म्हणून. पण नंतर स्वतःच्या पक्षात आल्यानंतर ते काय भूमिका मांडतील माहितीये का, की काय आरोप अजून सिद्ध झाले नाही किंवा ते इन्क्वायरीला सामोरे गेलेत आणि इन्क्वायरीमध्ये काही आढळलं नाही. पण हे सगळं होतं कधी? भारतीय जनता पक्षात गेल्यानंतर. तोपर्यंत तुम्ही आरोपी आहात, इतकं आता महाराष्ट्राच्या राजकारणातल्या प्रत्येक नेत्यांनी हे समजून घ्यायचंय. आता नवनाथ पण काहीतरी डिफेन्स देतील त्याच्यावर, ते हास्यास्पद जे काय ते म्हणतील ते आपण आता ऐकू. बरं नवनाथजी, जाता जाता मला आपल्याकडनं एक मुद्दा समजून घ्यायचा आहे. आपला विरोध आज आहे, उद्याही कायम राहणार का? निश्चितपणे नवाब मलिक यांच्या बाबतीत भारतीय जनता पार्टीची आज नाही, सुरुवातीपासून भूमिका अतिशय स्पष्ट आहे. नवाब मलिक यांच्या सोबत आम्ही कुठल्याही प्रकारचे संबंध ठेवणार नाहीत. हे
आमचे नेते मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी पत्र लिहून अजितदादांना सांगितलं होतं. आणि तुम्हाला आठवत असेल तर जेव्हा अजितदादांनी पहिल्यांदा नवाब मलिक यांना सोबत घेतलं त्यावेळेला भारतीय जनता पार्टीने अतिशय स्पष्टपणे विरोध केला. आम्ही महायुती म्हणून नवाब मलिक यांच्या विरोधात उमेदवार देखील दिला. तुम्हाला आठवत असेल तर शिवाजीनगर मानखुर्दमध्ये जेव्हा नवाब मलिक निवडणुकीला उभी राहिले तेव्हा महायुतीचे वेगळे उमेदवार होते आणि भारतीय जनता पार्टीने त्यावेळेला शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. आता अखिल चित्रे ज्या पद्धतीने हे सगळं वक्तव्य करतात, अखिल चित्रे आपल्या स्वतःच्या पक्षामध्ये काय अवस्था झालेली आहे त्याचा विचार शिल्लक सेनेनी करावा. भारतीय जनता पार्टीवर आरोप करू नये. ज्या पद्धतीने सुधाकर बडगुजर यांचा प्रश्न, सुधाकर बडगुजर यांच्यावर कुठेही आरोपपत्र दाखल झाले नव्हते. नवाब मलिक यांच्यावर कोर्टाने आरोपपत्र दाखल केलेले आहेत. त्यामुळं अशा पद्धतीनं नवाब मलिक यांची भूमिका ही राष्ट्रविरोधी आहे हे याआधी देखील सिद्ध झाले. आणि ज्यांची कुणाची असेल, ज्यांची भूमिका राष्ट्रविरोधी असेल अशा लोकांसोबत भारतीय जनता पार्टीचे कधीही संबंध असणार नाहीत. ही भारतीय जनता पार्टीची अतिशय स्पष्ट भूमिका आहे. त्यासाठी ऐकून घ्या, त्यासाठी गरज पडली तर राज्य पातळीवर देखील आम्ही योग्य तो निर्णय घेऊ. आम्ही नवाब मलिकांसोबत संबंध ठेवणार नाही. ही भारतीय जनता पार्टीची अतिशय स्पष्ट भूमिका आहे. बरं, निश्चित हेच वक्तव्य आज ऑन रेकॉर्ड आपल्या सगळ्यांकडे राहणारच आहे आणि भाजपच्या नेत्यांनी देखील ही वक्तव्य केलेली आहेत दिवसभरामध्ये. मात्र नवाब मलिकांच्या मुद्द्यावरून महायुतीमध्ये मुंबईत सुरू असलेला वाद महायुतीमध्ये आणि राजकारणामध्ये रणकंदन माजवणार का, याकडे देखील आमचं लक्ष असेल. तुर्तास धन्यवाद नवनाथ बन, हेमलताताई आणि अखिलजी, तुम्ही आमच्यासोबत या महत्त्वाच्या मुद्द्यावरती चर्चेसाठी जोडला गेलात. त्यासाठी दिवसभरातली दुसरी महत्त्वाची बातमी. दिल्ली दौऱ्यावरती गेलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आणि यावेळी त्यांनी अमित शहांसोबत आपल्या तक्रारी मांडल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. या बैठकीदरम्यान शिंदेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याबाबत तक्रार नोंदवल्याची माहिती मिळते. कल्याण डोंबिवलीसह विविध भागात भाजपनं ऑपरेशन लोटस राबवून शिवसेनेमधील नेते आणि माजी नगरसेवक फोडल्याचा आरोप त्यांनी केल्याचं कळत आहे. सोबतच उद्धव ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारक समितीवर घेतल्याबद्दलचीही नाराजी त्यांनी शहांसमोर बोलून दाखवल्याचं कळत आहे. या भेटीबाबत जेव्हा एकनाथ शिंदेंना विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया. तर ते काय म्हणतात की तक्रारीचा पाढा वाचणारा रडणारा एकनाथ शिंदे नव्हे, मी लढणार आहे. तुम्ही ते वेळोवेळी पाहिलंय. छोट्या तक्रारी आम्ही राष्ट्रीय पातळीवर आणत नसतो. आम्ही बसून चर्चा केली, एकमेकांनी बसून यावर मार्ग काढलाय. महायुतीला गालबोट लागणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. तो स्थानिक पातळीवरील विषय होता, तो संपलाय. महायुती म्हणून आम्ही आगामी निवडणुकांना सामोरे जाणार आहोत. विधानसभेला जसं मोठं यश मिळालं तसं आगामी काळातही मिळेल असा विश्वास शिंदेंनी बोलून दाखवला. आणि यानंतर एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरून उद्धव ठाकरेंनी त्यांना चांगलंच डिवचलंय. बाबा मला मारलं म्हणून कुणीतरी दिल्लीला गेलं होतं अशी बोचरी टीका उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरून केली आहे. त्यांनी केलेली टीका देखील एकदा पाहूयात. आजच पेपरमध्ये पाहिलं असेल तुम्ही, एक कोणतरी गेले बाबा मला मारलं म्हणून दिल्लीला. ही लाचारी जी आहे ना, ही लाचारी का, तर तेच चांगलं जर काही चांगलं शिक्षक मिळालं असतं त्या वयामध्ये तरी परिस्थिती आली नसती. तर एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यामुळे महायुतीमध्येच तणाव निर्माण झाल्याच्या चर्चा रंगल्यात. आता या वादावर पुढील घडामोडी कशा रंगतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. चला तर मग याच राजकीय नाट्यावरील चर्चेला सुरुवात करूयात. यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत शिंदेंच्या शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे राज्य संघटक अखिल चित्रे आपल्यासोबत आहे. अखिलजी, या चर्चेची देखील सुरुवात मला आपल्यापासून करायची आहे. ती म्हणजे अशी की अखिलजी, एका बाजूला दिल्ली दौरा, दिल्लीमध्ये तक्रारी झाल्या किंवा नाही झाले याविषयी फक्त सूत्रांकडून माहिती मिळताना दिसतेय. मात्र अचानक झालेल्या या दिल्ली दौऱ्यामुळे राज्यातलं राजकारण पुन्हा एकदा तापलेलं आहे आणि नाराजीचा सूर पुन्हा उमटायला सुरुवात झालेली आहे. महायुतीतला आणखी एक मुद्दा तुम्ही कसा पाहता? आता वारंवार महाराष्ट्रात राजकारणात काही घडलं, कोणी समजा या महाराष्ट्राच्या राजकारणातल्या क्लासमध्ये त्रास दिलं की कोणता
विद्यार्थी दरवेळी दिल्लीच्या प्राध्यापकाकडे जातो हा हे मला असं वाटतं आता संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे आणि लवकरच 133 देश देखील त्याची दखल घेणार आहे. हा वारंवार छोट्या छोट्या तक्रारी करत नाही पण वारंवार कशासाठी दिल्ली वाऱ्या करतात ह्याचं उत्तर जर मिळालं, दिल्ली वारी आणि स्वतःच्या गावी वारी हे वारंवार का करतात ह्याचा प्रश्न खरं तर मला वाटतं मोठा संशोधनाचा विषय. राजू वाघमारे सर ह्याच्यावर जास्ती खुलासा करू शकतील. परंतु काय आहे माहितीये, तुम्ही आता तुमचं ते प्रस्तावना देताना म्हणाला ऑपरेशन लोटस वगैरे, तर मला असं वाटतं की ह्याची खातरजमा शिंदे साहेबांनी आधीच करून घेतली पाहिजे होती. बरं ज्यावेळी त्यांनी जर एखादं शिवसेना पक्ष बलाढ्य पक्ष जर नेहमी वारंवार महाराष्ट्रात शिवसेनेला मोठा भाऊ सांगत आलेलं भारतीय जनता पार्टी जर त्या शिवसेनेला उद्ध्वस्त करायला निघू शकतं तुम्हाला हाताशी घेऊन, तर तुम्ही तर किस खेतकी मुली आहेत, तुम्हाला तर ते कधी भविष्यात हे असं करणार होते हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे होतं. आणि मला असं वाटतं त्याची सुरुवात हे अमित शहाजी जेव्हा इकडे महाराष्ट्रात आले होते तेव्हा त्यांनी सांगितलेलं की येणाऱ्या निवडणुकीत आम्हाला कुबड्या नको आहेत, तर आता त्या कुबड्या बाजूला करायची वेळ आलेली आहे. आणि त्याच्यासाठी वारंवार हे जे काय दिल्ली वाऱ्या सुरू झालेले हा इतक्या थंडीत, आता थंडीचं काय आनंद घेण्यासाठी तर दिल्लीला गेले नव्हते. बरं निश्चितच आहे. मात्र आल्यानंतर त्यांनी दिलेली जी प्रतिक्रिया होती अखिलजी की त्यांचं म्हणणं आहे मी रडणारा नव्हे मी लढणार आहे. डॉक्टर राजू वाघमारे यावेळेला आपल्यासोबत जोडले गेले. डॉक्टर, उद्धव ठाकरे म्हणतात बाबा मला मारलं म्हणून दिल्ली वारी, थेट उद्धव ठाकरेंच्या या टीकेला उत्तर देणार आहात? हो नक्कीच ना. काय आहे बघा की विशालजी, महायुतीमध्ये आम्ही दोन्ही पक्ष एकत्र आहोत. या दोन्ही पक्ष एकत्र असताना भाजप हा मोठा पक्ष आहे, आमच्या महायुती बरोबर आम्ही एकत्र आहोत. तर ज्यावेळी राज्यामध्ये ज्या घडामोडी घडतात त्याची माहिती किंवा त्याचं एखाद्या दुसऱ्या राज्यात घडलेल्या निवडणुकीबद्दल त्यांचं अभिनंदन हे करण्याचा प्रघात राजकारणामध्ये आहे. त्याच्यामुळे आम्ही काही वेगळ्या गोष्टी केल्या अशातला भाग नाही. बरं, दुसरी गोष्ट की ज्यावेळी पार्टनर म्हणून आम्ही राहतो त्यावेळी पार्टनर म्हणून राहत असताना, तुमच्या बरोबर राहत असताना तुमच्या मनामधले मतभेद जे असतात किंवा एखाद्या गोष्टीबद्दल तुमची मतं जी असतात ती तुम्हाला उघडी करावीच लागतात. आणि ती उघडी करण्याचं काम जे आहे ते तुम्हाला त्या पक्षांच्या श्रेष्ठींकडे करावं लागतं. त्याच्यामध्ये या भारतातले सगळे राजकीय पक्ष तेच करतात. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जसे उद्धव ठाकरे साहेब म्हणतात की बाबा मला मारलं म्हणून मी दिल्लीत गेलो, आमच्यामध्ये निदान महायुती तरी आहे, मोठा पक्ष भाजप आहे, आम्ही त्याला स्वीकारलेलं आहे. पण ज्यावेळी उद्धव साहेब स्वतः दिल्लीत जातात, सोनिया गांधींच्या बंगल्याच्या बाहेर उभे असतात, त्यांच्या राहुल गांधींच्या पूर्णपणे प्रसार माध्यमांच्या सभेमध्ये शेवटच्या बेंचवर बसतात, याला आपण काय म्हणाल? त्याच्यामुळे राजकारणामध्ये आपण ज्यावेळी बोलतो त्यावेळी त्याच्या आधी आपण काय काय केलंय, याच्या अगोदर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी कधी मातोश्री बंगला सोडला नव्हता. पण हेच उद्धव साहेब ठाकरे अमित शहा तर सोडा, फडणवीसांच्या भेटीला किती वेळा वर्षावर गेले याचा त्यांनी दाखला द्यावा ना. दिल्लीला गेले असते तरी एक मोठी गोष्ट आहे, पण वर्षावर देवेंद्र फडणवीसांना भेटायला उद्धव ठाकरे ज्यावेळी 50 वेळा जातात त्याला आपण काय म्हणायचं? मग यांना कोणी मारलं म्हणायचं? राहिला प्रश्न गावाचा विशालजी, तर आमच्याकडे गाव आहे कारण शेतकऱ्याचा मुलगा आहे आदरणीय एकनाथ शिंदे, बळीराजांचा मुलगा आहे, तो त्यांच्या गावी जाऊ शकतो शेतीसाठी, तो त्यांच्या गावी जाऊ शकतो भेटीसाठी त्याच्या नातेवाईकांच्या. आम्ही लंडनला तर जात नाही ना थंड हवा खायला. याचं उत्तर अखिलजी ऐका ज्यावेळी 26/11 मुंबईमध्ये घडलं त्यावेळी 26/11 मध्ये करोनामध्ये, कोल्हापूरच्या पुरामध्ये, कोकणातल्या दुर्घटनेमध्ये आम्ही तर रस्त्यावर उतरून काम करत लोकांना मदत करत होतो.
आम्ही 5 स्टार मध्ये जाऊन उद्धव साहेबांसारखे बसलो नाही. आम्ही 5 स्टार मध्ये लंडनला जाऊन बसलो नाही. कारण आमचं गाव आहे, आमच्या हक्काचं गाव आहे. या मातीत जन्माला आलेला शेतकऱ्याचा मुलगा आहे. तो त्याच्या गावी जाणार. तो काय 5 स्टार मध्ये जाऊन लंडनला जाऊन हवा घेत नाही. या गोष्टी आपण काय बोलतोय आणि आपल्याकडे किती सगळं घाण करून ठेवलेली आहे आपण, हे बघायला पाहिजे ना. एका पुरामध्ये उद्धव साहेब तुम्हाला दिसणार नाहीत, एका दुर्घटनेमध्ये उद्धव साहेब रस्त्यावर दिसणार नाहीत. कोणाला मदत करायला मुख्यमंत्री असणारा माणूस पूर्ण टेकडी चढून वरती जातो सलाईन लावून, का तर लोकांना मदत करायला पाहिजे. याचं एकही उदाहरण उद्धव साहेब देऊ शकतात का? बरं, याचं उदाहरण अखिल चित्रे आपल्याला देतील. मात्र डॉक्टर राजू वाघमारे, जसं तुम्ही म्हणालात की रडणारा लढणारा पक्ष जो आहे, हेच बसलेले हो, पण स्थानिक पातळीवरचा मुद्दा थेट राष्ट्रीय पातळीवरती नेण्याची गरज का भासली? महायुतीत सगळं आलबेल दिसतंय का अखिलजी? आता मी विशालजी बोलू? बोला ना. करून मला संरक्षण द्या, कारण काय आहे, ते मध्ये मध्ये बोलतील. आता ते ब्रेथलेस सारखं, शंकर महादेवांसारखं जे नॉनस्टॉप बोललेले आहेत, मी काही मध्ये त्यांना अडवलं नाही, पण आता त्यांना उत्तर देणं गरजेचं आहे. सर्वप्रथम मी राजू वाघमारेंचं महाराष्ट्र समोर लोकशाही चॅनल वरती अभिनंदन करतो सर. कारण ते बोलण्याच्या ओघात हे बोलून गेले की प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्ता आपल्या पक्षश्रेष्ठीला जाऊन रिपोर्ट करतो, त्याला माहिती पुरवत असतो. ह्याचा अर्थ आपल्या पक्षश्रेष्ठीला नाही, शहासेनेने ज्या पक्षाबरोबर तुम्ही आहात, ज्या पक्षाबरोबर तुमचा महायुती आहे, त्या पक्षाच्या श्रेष्ठीकडे तुम्ही जाऊन बोलता. शिपाई आहेत ते, पण पगारी शिपाई, पगारी. श्रेष्ठीकडे बोलता. आमच्या पक्षाचे अमित शाह श्रेष्ठी नाही. की तुमच्या एक लक्षात घ्या, उगाच कुठेही गाडी वळणावर नेण्याचा प्रयत्न करू नका. राहिला दुसरा प्रश्न, खोटं बोलू नका. आता मी मध्ये स्पष्टपणे सांगितलं आता की कशाला म्हणता तुम्हाला भाजपच्या झापणार ना श्रेष्ठी तुमचे आहे. नेते, जर की तुम्ही काय इकडच्या बोलून काही गेला गोष्टी आता? असतील आता तर व्हिडिओ त्या इकडे available श्रेष्ठींना आहे. सांगायची तुम्ही आता तयारी बोलला, ही तुम्ही ठेवायला आता पाहिजे. विषयांतर करू सोनिया नका. गांधींचे पाय राहिला प्रश्न पुसायला उद्धव ठाकरे किंवा सोनिया साहेबांचा. गांधींच्या दारात विशालजी, जायला आपल्या चॅनलकडे तुम्ही असे का किती जाता? व्हिडिओ क्लिपिंग आहे सोनिया की गांधी उद्धव तुमच्या साहेब श्रेष्ठी सोनिया आहेत गांधीच्या का? इकडे की राहुल दरवाजावर गांधी उभे आहेत. तुमचे श्रेष्ठी फक्त आहेत? तोंड दिलंय याचा नुसतं विचार म्हणून करायला पाहिजे राजू ना वाघमारेने माणसाने. वाजू नये. काय बोलायचे ते पुरावे समजलं निश्चित की पुरावे. नाही? पुरावे त्याच्यामुळे तुमच्याकडे असतील तर अखिलजी, बोला. खोटं विदाऊट पुरावे बोलू बोलण्याचा नका. प्रकार जो आहे पुरावे तो असतील बंद तर बोला. करा. आपण पुरावे असतील तर बोला. वास्तविकता आणि तुम्ही इतके आणि वर्ष काय समोरचा लोकांना जे घालायचं का बोलतो दिल्लीला जाऊन? तो इतके जो वर्ष जे तुम्ही खरं काँग्रेसमध्ये बोलतो होता, तर त्याच्याप्रमाणे बोलायचा गुडघ्यावर जायचं प्रयत्न का करा. दिल्लीला? तर खोटं तुम्हाला बोलू बोलायचं. नका. अखिलजी, मी आपल्याकडे पुन्हा एकदा येईल. डॉक्टर राजू वाघमारे, तुम्हाला मला सांगा, जर स्थानिक पातळीवरचा तो मुद्दा तुम्हाला होता काय तर बोलायचं? दिल्लीपर्यंत जाण्याची वेळ का आली? डॉक्टर. तुम्ही मला विचारताय, येस डॉक्टर. काय विचारलं? डॉक्टर, मला एक प्रश्न विचारायचा आहे की राष्ट्रीय पातळीवरचा तो मुद्दा नव्हता. एका बाजूला स्वतः एकनाथ शिंदेजी म्हणालेले आहेत की स्थानिक पातळीवरचे मुद्दे आम्ही इथेच सोडवू. मग थेट मुख्यमंत्र्यांना न भेटता अमित शहांच्या भेटीची काय गरज भासली आणि का दिल्लीला जावं लागलं? म्हणजे महायुतीत काहीतरी आलबेल आहे का? हा माझा आपल्यासाठी प्रश्न आहे. डॉक्टर. विशालजी, आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी स्पष्ट उल्लेख केला की मी दिल्लीला जो गेलो होतो तो बिहार मध्ये जो विजय मिळवलेला होता त्या विजयाचे शिल्पकार, बिहारमध्ये जो विजय मिळाला तिथे यांचा काय संबंध नाही. विजयाचे शिल्पकार आदरणीय अखिलजी, मी येतो आपल्याकडे. अमित शहाजी होते. त्यांचं अभिनंदन करण्यासाठी ते दिल्लीला गेले. बरं, ते काय कोणाची तक्रार करायला गेले नाहीत. या बाकी सगळ्या बातम्या ज्या चॅनलनी चालवल्या त्या सूत्रांच्या बातम्या आहेत. आम्ही स्पष्ट सांगितलं की आम्ही कशाला गेलेलो, आणि आम्हाला जर अमित शहाजींकडे जाऊन तक्रार करायची होती तर मग देवेंद्र फडणवीसांवर बरोबर बैठकीला बसलोच नसतो. देवेंद्र साहेबांबरोबर मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेतली कशाला? ही जी बैठक याच्यासाठी घेतली की मतभेद दूर करण्यासाठी घेतली. बरं, मतभेद दूर झाले का? डॉक्टर राजू वाघमारे, आपल्याकडे येईल की मतभेद दूर झाले का? मात्र अखिल चित्रेंना मला हा प्रश्न करायचा आहे की अभिनंदन बिहारमध्ये करण्यासाठी व्हाया दिल्ली का? अहो, तुम्ही एक लक्षात घ्या विशालजी, अभिनंदन पाटण्यामध्ये ज्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला पण साहेब गेले, ते जात असताना भाजपचा जो मोठा विजय झाला त्या विजयाचं शिल्पकार अमित शहाजी आहेत. तर त्यांचं अभिनंदन केल्याने कोणाच्या पोटात दुखायचं काही कारण नाही.
आमचे मित्र पक्ष आहेत, महायुतीतला घटक आहे तो, तर त्यांच्या पक्षाच्या श्रेष्ठींना भेटून त्यांचं अभिनंदन केल्याने कोणाच्या पोटात दुखतं? बरं, आम्ही विरोधकांच्या निदान पोटात 50 दुखलं वेळा का अखिल चित्रे? वर्षावर तर जात नाही, 50 वेळा वर्षावर जाऊन वर्षाच्या बाहेर तर बसत नाही. कमी लेखतायत हे तुमच्या लक्षात घ्या मी काय बोलतोय ते. हे कोण करत होतं? बाळासाहेबांनी काय कमवलं? बाळासाहेब कधी वर्षावर गेले नाहीत, पदाधिकारी पण उद्धवजी 50 वेळा गेले वर्षावर देवेंद्रजींना भेटायला. अहो, मोदीजी किंवा अमित शहा आम्ही समजू शकतो, देवेंद्रजींना भेटायला जो माणूस 50 वेळा जातो त्या माणसाने अमित शहा बद्दल ही गोष्ट करावी याच्यासारखी हास्यास्पद गोष्ट दुसरी कोणती नाही. बिहारची तुम्ही इकडे नगरपंचायतीच्या याच्यापेक्षा हास्यास्पद गोष्ट निवडणुकीवर लक्ष कोणती द्या ना. इकडे अहो, जे काय चित्रे तुमच्या साहेब, वारंवार रोज घात होत आपला नेता रडायलाच गेला ना आता तिकडे. किती कमजोर आहे, रडकुंडीला आले, कशा मिठाकुंडीला आले पद्धतीने म्हणून तिकडे गेला वागतोय बघा ना ना. की बाबा मला वाचवा, बाबा मला त्रास देत आहेत. बरं, नक्कीच. मात्र एका बाजूला राज्यामध्ये सुरू असलेल्या महायुती एक आणि महाविकास लक्षात घ्या. आघाडीच्या भेटीगाठी होताना दिसून येत आहेत. मात्र याच भेटीगाठी कुठेतरी दिल्ली दरबारी का सोडवाव्या लागत आहेत? कारण प्रत्येक ठिकाणी एक राष्ट्रीय पक्ष हा इथल्या स्थानिक पक्षांच्या बरोबरीने आहे आणि त्यामुळे हे सगळं घडतंय का यावरती आमचं देखील लक्ष असेल. धन्यवाद आपल्या दोन्ही मान्यवरांचे, तुम्ही आमच्यासोबत जोडल्या गेलात आणि या संदर्भातली सविस्तर चर्चा केली त्यासाठी. दिवसभरातील आपण पाहणार आहोत आता तिसरी महत्त्वाची बातमी. बिहारमध्ये एनडीएनं नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली घवघवीत यश मिळवलं आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये बिहारमध्ये नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे. नितीश यांच्या नव्या मंत्रिमंडळात 26 मंत्र्यांचा समावेश झालाय. नितीश यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर भाजपच्या सम्राट चौधरी यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर विजय सिन्हा यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा सलग दुसऱ्यांदा बिहारचे उपमुख्यमंत्री बनलेत. या शपथविधी सोहळ्यामध्ये पंतप्रधान मोदींशिवाय अमित शहा, जे.पी. नड्डांसह अन्य राज्यांचे मुख्यमंत्री होते. विशेष म्हणजे नितीश कुमार यांनी 10व्यांदा बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यांच्या शपथविधीचा इतिहासही एकदा पाहूयात. तर नितीश कुमार 10.0 का म्हणावं वाटतंय? कारण 3 मार्च 2000ला पहिल्यांदा ते मुख्यमंत्री बनले. त्यानंतर 24 नोव्हेंबर 2005ला दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पद त्यांनी भूषवलं 26 नोव्हेंबर 2010ला. 22 फेब्रुवारी 2015ला पुन्हा एकदा चौथ्यांदा मुख्यमंत्री ते झाले. 22 फेब्रुवारी 2015 नंतर थेट 27 जुलै 2017ला 6व्यांदा त्यांनी मुख्यमंत्री पद भूषवलं. 16 नोव्हेंबर 2020ला 7व्यांदा, त्यानंतर 10 ऑगस्ट 2022ला 8व्यांदा, 28 जानेवारी 2024ला 9व्यांदा आणि आता 23 नोव्हेंबर 2025 रोजी 10व्यांदा ते मुख्यमंत्री झालेले आहेत. नितीश कुमार 10.0 ची झलक अगदी थोडक्यात आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. दरम्यान असं नेमकं काय आहे की नितीश कुमारच वारंवार बिहारचे मुख्यमंत्री होतात? तर त्यामागे त्यांनी घेतलेले काही ऐतिहासिक निर्णय आहेत. ते निर्णय आता पाहूयात. तर कोणते ऐतिहासिक निर्णय नितीश कुमारांनी घेतले ज्यामुळे ते मुख्यमंत्री पदावरती अढळ राहिले? जातनिहाय जनगणना करून संपूर्ण देशाचंच राजकारण त्यांनी बदललं. ईबीसी वर्गांना 18 ते 20% वेगळं आरक्षण देऊन सक्षम केलं. पंचायतींमध्ये आणि नोकरीमध्ये महिलांना आरक्षणाचा निर्णय. बिहारमधील जंगल राजला बदलून कायदा सुव्यवस्था बळकट केली. दारूबंदी करून सामाजिक सुधारणा केली. 20 वर्षात 10 वेळा मुख्यमंत्री तरी देखील भ्रष्टाचाराचा आरोप नाही. भरातली चौथी बातमी. पुण्यामधील आयटी क्षेत्र हे सध्या मोठ्या आर्थिक आव्हानांमधून जात आहे. अमेरिकेमध्ये आणि युरोपमध्ये सुरू असलेल्या आर्थिक घसरणीचा फटका थेट भारतीय आयटी कंपन्यांना बसतोय. यामुळे नवीन व्यवसायाची मागणी घटलेली असून विद्यमान ग्राहकांकडूनही प्रकल्प कमी होताना दिसतात. याचेच परिणाम म्हणून कंपन्यांचं उत्पन्न कमी होत असून आता त्याची झळ पुण्यापर्यंत येऊन पोहोचली आहे.
शहरातील अनेक IT कंपन्यांमध्ये कर्मचारी कपातीचं लोण सुरू झालेलं आहे. काही कंपन्यांकडून गेल्या काही महिन्यांपासूनच कपात सुरू आहे, मात्र याबाबत खुली चर्चा होत नव्हती. मात्र अलीकडे मध्यम फळीमधील कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याची प्रक्रिया वाढल्यानं आता हे प्रकरण चर्चेत येऊ लागलंय. नोकरी गमावलेले कर्मचारी आर्थिक संकटात सापडलेले असून त्यांनी कामगार आयुक्त कार्यालयाकडे या संदर्भात धाव घेतली. अलीकडच्या काही महिन्यांमध्ये अशा तक्रारींमध्ये वाढ झालेली आहे. 2A समेट अंतर्गत सादर करण्यात आलेल्या तक्रारींपैकी TCS या एका कंपनी विरोधातच 5 प्रकरणांची नोंद अद्यापपर्यंत दिसून आली. त्यावर सुनावणी देखील सुरू आहे. काही प्रकरणांमध्ये तर बेंचवर असलेल्या कर्मचाऱ्यांना कारण न देता काढून टाकल्याची देखील उदाहरणं समोर आलेली आहेत. दिवसभरातील 5वी महत्वाची बातमी. AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स सध्या संपूर्ण जगभरामध्ये केवळ कृत्रिम बुद्धिमत्तेचीच चर्चा आणि बोलबाला देखील आहे. पण याच AI बाबत सावधगिरीचा इशारा दिलेला आहे गुगलचे CEO सुंदर पिचाई यांनी. AI क्षेत्रात सध्या मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीचे आपण सगळेच जण साक्षीदार आहोत. पण या क्षेत्रात होत असलेली गुंतवणूक तर्कहीन असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. AIचा फटका अनेक कंपन्यांना बसू शकतो. इतकंच काय तर त्यातून गुगलही सुटणार नसल्याची भीती खुद्द त्यांनीच व्यक्त केलेली आहे. गुगल कंपनीनं देखील AI मध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. मात्र AIचा हा फुगा म्हणजेच AI बबल केव्हाही फुटू शकतो अशी भीती या क्षेत्रातील अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. अमेरिका आणि युरोपच्या शेअर मार्केटमध्ये चिंता वाढली आहे. AI मुळे तंत्रज्ञानात मोठा बदल होणार आहे. मात्र हा बदल तर्क शून्य असल्याचं सुंदर पिचाईंनी म्हटलेलं आहे. तसंच ओपन AIचे CEO सॅम ऑल्टमन आणि Amazonचे संस्थापक जेफ बेझोस यांनी देखील अशाच प्रकारे सावधगिरीचा इशारा दिला. काय आहे AI बबल आणि त्याचं भविष्य याविषयी अधिक चर्चेसाठी आपल्या सोबत यावेळेला IT क्षेत्रातील तज्ज्ञ अच्युत गोडबोले सर स्वतः जोडले गेले आहेत. अच्युत गोडबोले सर, आपलं खूप खूप स्वागत. अच्युत सर, AI बबल म्हणजे नेमकं काय आहे आणि त्याची आत्ताच का भीती निर्माण झालेली आहे? म्हणजे AI तंत्रज्ञानाचं क्षेत्र आत्ता कुठे सुरू होत आहे, आपल्याला ते अवगत होताना दिसतंय. त्यापूर्वीच जी भीती व्यक्त करण्यात आलेली आहे त्याबद्दल मला आपल्याकडून जाणून घ्यायचंय. AI बबल काय आहे? बबल पहिल्यांदा सगळ्या श्रोत्यांना तुम्हाला नमस्कार. नमस्कार. हा AIचा बबल जो आहे तो बबल त्यामध्ये बरंच तथ्य आहे आणि याचं कारण काय आहे? याचं महत्वाचं कारण असं असतं की त्याबद्दलच्या अपेक्षा प्रचंड मोठ्या या वाढतात. बरोबर. म्हणजे उदाहरणार्थ 2000च्या सुमाराला .com बबल निर्माण झाला होता. हो. आणि त्या .com बबलच्या वेळेला इंटरनेटच्या विषयी प्रचंड अपेक्षा निर्माण झाल्या. त्यामुळे शेअरचे भाव कडाडले, भयंकर वाढले. त्या मानाने कंपन्यांचा नफा वाढला नाही. आणि ते असं जेव्हा तफावत घडते त्यावेळेला लोकांचा शेवटी भ्रमनिरास होतो, म्हणजेच तो बबल फुटतो. त्यामुळे .comचा बबल फुटला आपल्याला माहिती आहे. फक्त त्यामधनं Amazon नंतर गुगल अशा मोठ्या कंपन्या निघाल्या इंटरनेटच्या आणि त्या कंपन्या मात्र टिकल्या आणि त्यामुळे इंटरनेटचा बबल जरी फुटला तरी तो इंटरनेटवर अवलंबून असलेल्या कंपन्या मात्र टिकल्या. तसाच काहीसा बबल हा आता निर्माण झालेला आहे. AIचे जे काही वाढ झाली ती 2012-13 साली इमेज नेट निघालं, त्यातनं डीप लर्निंग निघालं, फेस रेकग्निशन की इमेज रेकग्निशन निघालं, त्यातून मग मेडिकल फील्ड आणि इतर रेडिओलॉजी आणि सगळीकडे प्रचंड धुमाकूळ सुरू झाला. आणि 2017 साली गुगलमध्ये अटेन्शन इज ऑल यू नीड नावाचा पेपर पब्लिश झाला. त्यातनं ChatGPT हा निर्माण झाला. म्हणजे गुगलमध्ये जरी पेपर झाला असला तरी तो ओपन AI नावाच्या कंपनीने पहिल्यांदा तयार केला. आणि तो जेव्हा तयार झाला 2022 साली त्यावेळेला लोकांचे डोळेच पांढरे झाले की त्यातून सगळंच म्हणजे आपण कुठलाही प्रश्न विचारावा आणि त्यांनी त्याचं उत्तर द्यावं. म्हणजे आतापर्यंत गुगलच्या सर्च मध्ये आपल्याला बऱ्याच वेबसाईट बघाव्या लागायच्या, त्या सगळ्या सर्च करून हा आपोआप उत्तर द्यायला लागला. आणि मग GPT-2, GPT-3, 4, 4.5 आता 5 आला. तर लोकांचं इतकं प्रचंड की आता सगळे जर्नलिस्टचे जॉब जातील, याचे जॉब जातील, त्याचे जॉब जातील, सगळ्या क्षेत्रात धुमाकूळ घालेल म्हणून AI मध्ये इन्व्हेस्टमेंट वाढल्या. आणि सगळ्या इन्व्हेस्टमेंट एकमेकात गुंतलेल्या होत्या. म्हणजे त्यातले जे मॅग्निफिसंट 7 जे म्हणतो आपण, जे ओपन AI, गुगल, मेटा, Amazon, इंटेल ही सगळी मंडळी जी आहेत त्या सगळ्या मंडळी एकमेकांचे ग्राहक आहेत. ती सगळी मंडळी एकमेकात गुंतवणूक करतात
ते सगळे एकमेकांचे पार्टनर्स आहेत आणि हे जे सर्क्युलर फ्लो ज्याला म्हणतात त्यामुळे या सगळ्यांची शेअरची व्हॅल्यू वाढलेली आहे. आता एआय ते पूर्वी जसं आपल्या वेबसाईटला .com जोडलं की लगेच व्हॅल्युएशन वाढायचं, तसं एआय पॉवर असं जर का म्हटलं त्या कंपनीचं व्हॅल्युएशन वाढतं आणि शेअरच्या प्राइस वरती जातात. इतकं मोठा तो बबल आहे आणि त्यामुळे काय झालं की हा तेवढ्या प्रमाणात कंपन्यांचे नफे सध्या नाहीये. म्हणजे फक्त एनव्हिडिया जीपीयू चिप्स तयार करते, ज्या जीपीयू चिप्स मुळे डेटा सेंटर्स तयार होतात आणि त्या डेटा सेंटर्सचा वापर मग गुगल, मेटा वगैरे सगळी इलॉन मस्क सगळी मंडळी करतात. त्यामुळे चिप्सचा खप प्रचंड वाढला. म्हणजे एनव्हिडियाने खरं म्हणजे जीपीयू जे गेम्स बनवले होते, पण आता एआयमुळे त्यांचा अक्षरशः प्रचंड खप वाढला. कारण एकेका लार्ज लँग्वेज मॉडेलला त्या जीपीटीला अक्षरशः हजारो जीपीयूज लागतात आणि त्यामुळे एनव्हिडियाची अक्षरशः चांदी झाली आणि त्यांना मात्र नफा मिळाला. गेल्या एका वर्षात त्यांचे प्राइसेस तिप्पट झाले आणि एनव्हिडियाचा मार्केट व्हॅल्यू आज $5 ट्रिलियन झाली. म्हणजे जगातली सगळ्यात जास्त व्हॅल्युएबल कंपनी एनव्हिडिया झाली. पण त्या चिप्स वापरून ज्या कंपन्यांनी एआयचे प्रॉडक्ट्स निर्माण केले, म्हणजे मेटा असेल, गुगलचं जेमिनी असेल किंवा ओपन चॅट जीपीटी असेल, त्यांचे मात्र अजून नफे वाढलेले नाही आहेत. ते भविष्यातले नफे आहेत. म्हणजे नंतर केव्हा तरी नफा मिळेल आशेवर त्यांचं शेअर प्राइसेस वाढलेले आहेत, म्हणून हा बबल आहे. मी फक्त 1 मिनिट बोलून थांबतो की हा बबल ओळखायचा कसा. तर वॉरन बफेनी एक त्याचा एक इंडिकेटर काढलेला आहे की जेव्हा संपूर्ण म्हणजे राष्ट्राचं उत्पन्न आणि त्या राष्ट्रातल्या शेअर बाजारातल्या सगळ्या शेअर्सचं व्हॅल्युएशन, म्हणजे त्याला आपण मार्केट कॅपिटलायझेशन म्हणू, यांचा रेशो जो असतो तो रेशो जेव्हा एकापेक्षा जास्त होतो, म्हणजे 100% जास्त होतो, तेव्हा धोक्याची घंटा असते. नक्की .com बबलच्या वेळेला तो 157% होता आणि आता तो 217% झालेला आहे. त्यामुळे तो प्रचंड मोठा आहे. हा एक भाग. दुसरी गोष्ट, गीता गोपीनाथन जे IMFच्या चीफ इकॉनॉमिस्ट होत्या, त्यांनी सांगितलेलं आहे की आता सध्याचं जगातलं मार्केट कॅपिटलायझेशन अमेरिकेतलं 72 ट्रिलियन डॉलर आहे. त्यातलं 32 का 35 काहीतरी ट्रिलियन डॉलर हे वाईप आउट होण्याची शक्यता हा बबल जर का फुटला तर. म्हणजे जवळपास निम्म मार्केट हे संपेल असं गीता गोपीनाथन यांनी सांगितलेलं आहे. बरोबर आहे. सगळ्यामुळे एक फक्त वाक्य बोलून थांबतो मी. या सगळ्यामुळे एआयचा बबल फुटण्याची शक्यता आहे का, तर ती माझ्यामध्ये आहे. त्या बबलमुळे अमेरिकन मार्केटवरती परिणाम होईल का, माझ्या मते नक्कीच होईल. भारतावरती परिणाम होईल का, होईल, पण तो तेवढ्या प्रमाणात होणार नाही. पण एक नक्की, त्या बबल फुटो न फुटो, किती मोठ्या प्रमाणात फिटतोय हे आपण बघूच. पण एआय अतिशय महत्वाची टेक्नॉलॉजी आहे, ती सगळ्या क्षेत्रांवर परिणाम करेल, त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करण्याचं कारण नाही. बरोबर आहे. आणि त्यामुळेच आज आम्ही आमच्या सर्व प्रेक्षकांचं लक्ष या मुद्द्याकडे वळवण्याचा प्रयत्न केलात. आपण मार्ग दाखवलात, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. तर या होत्या आज संपूर्ण दिवसभरातील राज्य, देश आणि विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी. तर आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.